मित्रांनो, तुम्ही समोर जे दृश्य बघत आहात तुम्हाला वाटत असेल हे वॉल ऑफ चायना आहे की काय, परंतु हे वॉल ऑफ चायना नसून हे आहे वॉल ऑफ महाराष्ट्र. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम घाटात जिथे ढग डोंगरांना स्पर्श करतात तिथं उभं आहे श्रद्धेचं आणि अध्यात्माचं शिखर मांगीतुंगी. सकाळच्या या धुक्यातून उगवणारं हे शिखर जणू आत्मज्ञानाचं प्रतीक आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेलं पण श्रद्धेच्या नजरेसमोर सदैव उभं असलेलं हे तीर्थस्थान मनाला एका क्षणात शांततेच्या गाभाऱ्यात घेऊन जातं. ही आहे ती अद्भुत मूर्ती, जगातील सर्वात उंच भगवान ऋषभदेवांची प्रतिमा. 108 फूट उंच, पण तिचं आध्यात्मिक तेज मोजमापाच्या पलीकडचं आहे. या मूर्तीच्या प्रत्येक छटेत, प्रत्येक शिल्परेषेत आहे अहिंसेचा आणि संयमाचा शाश्वत संदेश. इथे वारा सुद्धा शांत आहे, कारण इथे निसर्ग आणि आत्मा एक रूप झाले आहे. या पर्वतावर उभं राहून जाणवलं की मनात शांतता असेल तर पर्वतही ध्यानात बसतो. छत्रपती संभाजीनगरहून आमचा प्रवास सुरू झाला पहाटे 3 वाजता. सकाळी 6 वाजता नाशिकच्या सीमेवर पोहोचताच सूर्यकिरणांनी पर्वतांच्या कडा सोन्याने माखल्या आणि सभोवतालीचं निसर्ग सौंदर्य जणू सांगत होतं, स्वागत आहे त्या स्थळावर जिथे श्रद्धा पर्वता एवढी उंच आहे. ही चढाई फक्त शारीरिक नाही, ही आहे आत्मविश्वासाची आणि श्रद्धेची खरी परीक्षा. पर्वताच्या कडेवर कोरलेल्या या पायऱ्या जणू सांगत आहेत, प्रत्येक उंच शिखर विश्वासानेच गाठता येतो. प्रत्येक श्वासात साहस आहे, प्रत्येक पावलात निश्चय आहे. इथे भीती नाही, फक्त विश्वास आहे. आणि या चढाईत प्रत्येकाला जाणवतं की डोंगर जरी उंच असला तरी श्रद्धा त्याहून उंच असते. इथे जैन धर्माचे प्रथम तीर्थकार भगवान ऋषभदेवांनी दीर्घ तप केलं. त्यांनी जगाला कर्म, धर्म आणि आत्मज्ञान शिकवलं आणि ही भूमी त्यांच्या साधनेने पवित्र झाली. त्यांनी शरीरावर विजय मिळवला आणि आत्म्याला जाणलं. जिथे मन थांबतं
तिथे सत्य सुरू होतं. या पर्वतात अनेक गुंफा आहेत आणि शिलालेख आढळतात. विशेषतः गुफा, शिलाशिल्प, काटेकोर चढ उतार आणि पादपादुका किंवा साधूंची पादरचनी, शिलालेखांची तारीख व त्यांची उपलब्धता. काही अभ्यासानुसार या गुफांमधील प्रतिमा व शिलालेख 10व्या-11व्या शतकापासून पुढे आहेत. म्हणजे विश्वासपूर्वक सांगू शकतो की मिडियावल काळात या ठिकाणी मोठी साधना व तीर्थयात्रा झाली होती. एका सखोल पुराव्याप्रमाणे या ठिकाणी जैन ग्रंथांमध्ये अशा कथांचा उल्लेख आहे की इथे अनेक जैन साधूंना मोक्षप्राप्ती झाली आणि काही हिंदू पुराण कथांमध्येही याच पर्वतातील तपश्चर्या व मुक्ती कथा आढळतात. हजारो वर्षापूर्वी ऋषभदेव युग जगात धर्माची पहिली पहाट उगवली होती. त्याच काळात दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या सीमांवर सह्याद्री पर्वत उभे होते. ध्यानधारणा, योग आणि तपाचे प्राचीन केंद्र. त्या पर्वतरांगांपैकी एक होती ही मांगी तुंगीची भूमी, जिथे निसर्ग आणि आत्मा एकरूप व्हायचे. वारा मंद पण गंभीर, शिलांवर जणू प्राचीन साधूंचे स्पर्शच उमटलेले. जैन धर्मानुसार ऋषभदेव हे प्रथम तीर्थकार म्हणजे पहिले भगवान मानले जातात. त्यांनी मानवाला कृषी, व्यापार, नीतिशास्त्र आणि ध्यान शिकवले. पुराण आणि आगम ग्रंथ सांगतात ऋषभदेवाने दीर्घकाळ या भूमीवर तप केले. त्यांचे अनेक शिष्य, साधू, तपस्वी, राजे आणि राजकन्या त्यांनीही या पर्वतरांगांमध्ये साधना केली. त्यातील काही साधकांनी देहत्याग केला आणि सिद्ध झाले, म्हणून या भूमीला सिद्ध क्षेत्र असंही म्हटलं गेलेलं आहे. ऋषभदेवांच्या काळानंतरही हजारो साधूंनी इथे साधना केली. जैन परंपरेनुसार या पर्वतावर 600 पेक्षा अधिक साधूंनी मोक्ष प्राप्त केला. त्यातल्या काहींचा उल्लेख ग्रंथात मांगी आणि तुंगी या नावांनी झाला. ते दोघं प्रत्यक्ष माणसं होती की तपाचे प्रतीक हे अजूनही एक गूढ आहे.